तुम्ही पाहताय महाराष्ट्र लाईव्ह। मुंबईतून बातमी आहे। मुंबईच्या सीएसटी परिसरात एका टॅक्सीनं पेट घेतलेला आहे। नेमकं काय घडलंय अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी ऋत्विक भालेकर। सीएसटी समोर एका टॅक्सीने पेट घेतलेला आहे। प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार या टॅक्सीमध्ये दोन प्रवासी सुद्धा होते। नंतर ते दोन प्रवासी आणि चालक दोघंही गाडीतनं उतरले आणि बघता बघता आपण बघू शकतो या ठिकाणी अक्षरशः रस्त्यावरती सीएसटीच्या अगदी समोरच या टॅक्सीने अक्षरशः पेट घेतलेला आहे। सीएसटीहून जेजेच्या दिशेने जाणारी जी वाहतूक आहे ती थांबवण्यात आलेली आहे। आपल्यासोबत प्रत्यक्षदर्शी आहेत, त्यांना विचारूयात नेमकं काय झालं। मला सांगा किती वाजताची घटना आहे आणि काय झालं? 10-15 मिनिटापूर्वीची घटना आहे। थोडं शॉर्ट सर्किट झालं, पॅसेंजर होते ते उतरले, ड्रायव्हरनं पाणी मारण्याचा प्रयत्न केला असता तर विझू शकले असते आग। तो पण उतरून पळून गेला। कोण कोण होतं? लहान मुलं होतं, महिला होती, दोन मोठे पॅसेंजर होते गाडीमध्ये। ऍक्सिडेंट झालेला गाडीचा? काय नाही, ऍक्सिडेंट नाही, काय नाही, चालू गाडीमध्ये गाडी गरम होत होती। कोणी जखमी झालं? कोणी जखमी झाले नाही। आपण बघू शकतो या ठिकाणी कोणीही जखमी नाहीये, जीवितहानी नाहीये, परंतु मोठं नुकसान या वाहनाचं झालेलं आहे। आता या ठिकाणी फायर ब्रिगेडचे जे जवान आहेत ते पोहोचलेले आहेत आणि आग विझवण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात या टॅक्सीने पेट घेतलेला आहे। वाहतूक खोळंबा झालेला आहे। लोकांची बघण्यासाठी गर्दीही मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि या ठिकाणी पोलीस सुद्धा आता पोहोचलेले आहेत आणि परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचं युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरू आहेत। कॅमेरा पर्सन गजानन बाळापूरकरसह ऋत्विक भालेकर, एबीपी माझा, मुंबई।